नमस्कार मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे कारण तो थेट तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या पैशाशी जोडलेला आहे। विषय आहे हेल्थ इन्शुरन्स क्लेम आणि क्लेम करताना इन्शुरन्स कंपन्या कशा प्रकारे नाटक करतात। आमच्या आईचं काही महिन्यापूर्वी ऑपरेशन झालं आणि आम्ही कॅशलेस सुविधेचा वापर केला होता। पुण्यातील एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं। रूम चांगली होती, सुविधा चांगल्या होत्या, ऑपरेशन व्यवस्थित झालं, आम्ही सगळे बिंदास झालो होतो। पण खरी अडचण सुरू झाली क्लेमच्या वेळेला। इन्शुरन्स कंपनीने अचानक सांगितलं की ऑपरेशनच्या बिलातून 30,000 रुपये आम्हालाच भरावे लागतील। औषधाचा खर्च वेगळा, त्यासाठी रिबर्समेंट फॉर्म भरा असं सांगितलं। एक कागद कमी, दुसरा कागद हवा, पुन्हा सही हवी, पुन्हा रिपोर्ट हवा, मुद्दाम उशीर आणि मानसिक त्रास। थोडा वैतागलो आणि विषय सोडायचा विचार केला। मग असं वाटलं आपणच हार मानली तर कसं चालेल। मग काय, कस्टमर केअरला फोन केला, नियम समजून घेतले, रिबर्समेंट फॉर्म नीट भरला आणि जे पैसे चुकीने कापले होते ते सगळे मागून घेतले। हो, ते 30,000 सुद्धा। आणि म्हणूनच आज तुम्हाला मी सगळं सांगतोय। आता आधी समजून घेऊया हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आजारपण किंवा अपघात झाला तर दवाखान्याचा खर्च भागवण्यासाठी विमा कंपनी जी आर्थिक मदत करते त्याला हेल्थ इन्शुरन्स म्हणतात। तुम्ही प्रीमियम भरता आणि गरज पडली तर कंपनी खर्च देते। आता सगळ्यात महत्त्वाचं, हेल्थ इन्शुरन्सचे मुख्य प्रकार कुठले? इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स, फॅमिली प्लॉटर, सीनियर सिटीजन हेल्थ इन्शुरन्स, ग्रुप हेल्थ इन्शुरन्स, मॅटर्निटी हेल्थ इन्शुरन्स आणि टॉपअप हेल्थ इन्शुरन्स। आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे क्लेमच्या वेळी इन्शुरन्सवाले आपल्याला कसं गंडवतात। पहिला मुद्दा आहे तो रूम रेंट लिमिट। तुमच्या पॉलिसीत रूमचा ठराविक दर असतो, तो ओलांडला तर उरलेले पैसे तुम्हालाच भरावे लागतात। दुसरा आहे तो प्रोफेशनल डिडक्शन। रूम लिमिट ओलांडली की कंपनी फक्त रूम्स नाही तर पूर्ण बिलावर कपात करते। आणि तिसरा आहे रिजनेबल अँड कस्टमरी क्लॉज। डॉक्टरचं बिल जास्त वाटलं तर कंपनी मनाप्रमाणे कमी करते। चौथा आहे को पेमेंट। काही पॉलिसीत ठराविक टक्केवारी तुम्हालाच भरावी लागते। आणि पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे नॉन मेडिकल खर्च। आता नॉन मेडिकल खर्च म्हणजे काय? ग्लोव्ज, मास्क, फूड, टूथपेस्ट, बाहेरची औषधं, हे सगळं कंपनी खर्च नाकारते। आणि शेवटचा मुद्दा म्हणजे पेपर गेम। त्यात एक सही कमी आहे, एक सही नाही आहे, तारीख चुकली, त्याच्यामुळं क्लेम लांबवतात आणि शेवटी सामान्य माणूस वैतागून जातो। त्यासाठी मग काळजी काय घ्यायची आहे? पॉलिसी घेताना नीट वाचा, रूम रेंट लिमिट आधी तपासा आणि आयटमाइज बिल घ्या। सगळे रिपोर्ट, प्रिस्क्रिप्शन, डिस्चार्ज समरी तपासून घ्या आणि फोनवर बोललेली लेखी स्वरूपात मागा आणि ब्लँक पेपरवर तर कधीच सही करू नका। आणि जर फसवली गेलात तर लेखी कारण मागा, सेटलमेंट स्टेटमेंट मागा, कंपनीकडे ईमेलद्वारे तक्रार करा आणि गरज पडली तर IRDAI कडे तक्रार करा। शेवटी एवढंच सांगतो, सगळ्याच कंपन्या काही चुकीच्या नसतात किंवा वाईट नसतात। जर तुम्हाला नॉलेज नसेल तर ती तुम्हाला फसवतात, पण तुम्हाला नॉलेज असेल तर त्याचा काही इश्यू एवढा होत नाही। तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।